जय जय रघुवीर समर्थ। मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना। हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी। जय जय रघुवीर समर्थ। या श्लोकामध्ये समर्थ हनुमंताच्या ब्रह्मचर्याचे रहस्य सांगताना आपल्याला दिसतात। मनुष्य काम आणि राम यांचे एकाच वेळी चिंतन करू शकत नाही। संत कबीर असं म्हणतात की जहाँ काम तहाँ राम नहीं, जहाँ राम तहाँ काम नहीं। सांसारिक मनुष्य दीर्घकाळ कामचिंतन म्हणजे संसाराचे चिंतन करत असतो आणि अधूनमधून रामनाम घेतो। हे थोड्या वेळ घेतलेले रामनाम वाया जातं असं नाही, पण त्यांनी कामजय नक्की सिद्धीच होत नाही। हनुमंत 24 तास रामनामात असल्यामुळे त्याला विषय चिंतन करायला सवडच नाही। साधक जेव्हा अखंड नाम घेतो त्यावेळी तेव्हा नाम हे परावाणीला पोचते। परावाणी ही नाभीजवळ असते आणि कामविकाराचे केंद्र देखील नाभीजवळच असते। नाम परावाणीला पोचले की नाभीजवळचे कामकेंद्र हे उद्ध्वस्त होते, म्हणून अखंड नामामध्ये असणाऱ्याला कामविकार बाधू शकत नाही। आता गुणे या शब्दाचे दोन अर्थ होतात। गुणे म्हणजे सत्वगुणामुळे किंवा गुणे म्हणजे सगुण उपासनेमुळे। सत्वगुण अथवा सगुण उपासना ह्या दोन्ही गोष्टी धारिष्ट वाढवणाऱ्या आहेत। सत्वगुण स्थिर चित्त असतो। सात्विक मनुष्य कोणत्याही परिस्थितीत जसा अविचल राहतो तसंच दासबोधामध्ये समर्थ सांगतात की भक्ताच्या मनात विषय चिंतनाचा विचार जरी आला तरी त्याचे आवर्तन चालू राहत नाही। नामस्मरणाने त्याला छेद दिला जातो। विषय चिंतन आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेऊ शकणार नाही याची खात्री सात्विक माणसाला असते। तसेच सगुणोपासना करणाऱ्या भक्ताला भगवंत आपले विषयापासून रक्षण करेल ह्याची खात्री असते। सतत नामाचा अभ्यास करीत राहिल्याने नामाचे स्पंदन किंवा नामाचे तरंग हे वृत्तीमध्ये भिनतात आणि यामुळे साधकाचे संयमाचे सामर्थ्य वाढते। जेव्हा हनुमंत रावणाच्या शयनगृहात गेला तेव्हा रावणाच्या अनेक स्त्रिया विचित्र पोशाखात नेसलेल्या त्यांना दिसल्या, तरी देखील रामनामाच्या स्पंदनामुळे हनुमंतांच्या सात्विक बुद्धीवर त्याचा अजिबात परिणाम झाला नाही। म्हणजेच भगवंताच्या